हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 47, सूत्र क्रमांक 426. पुरुषार्थोत शब्दादिती बादरायण. बादरायण ऋषी म्हणतात की मुक्ती आत्मज्ञानाने प्राप्त होते. येथे बादरायण ऋषीने एक मान्य केलेलं आध्यात्मिक सिद्धांत किंवा आध्यात्मिक तत्व सांगितलेलं आहे. हा सिद्धांत असा आहे की आत्मज्ञान प्राप्त झालं की मुक्ती प्राप्त होते. याचा अर्थ त्यांना असं सांगायचं की मुक्ती प्राप्त करण्यासाठी आत्मज्ञान पुरेसं आहे. आत्मज्ञान जर आपल्याला झालं खऱ्या अर्थी, तर मुक्ती प्राप्त व्हायला अन्य काही करायची आवश्यकता नाही. किंवा एकदा जर आत्मज्ञान प्राप्त झालं की मुक्तीची यात्रा आपोआपच सुरू होते आणि यथाकाळी आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आणि हे जे की आता बादरायण ऋषींचं सिद्धांत किंवा आध्यात्मिक तत्वज्ञान आता आपण पाहिलं, याची चर्चा पुढे सूत्र क्रमांक 442 पर्यंत केलेली आहे. वेगवेगळ्या लोकांची मतं इथे सांगितलेली आहेत आणि ही बरीचशी मतं आपण एक एक दोन दोन वाक्यामध्ये पाहणार आहोत. आणि शेवटी या प्रवचनाच्या शेवटी या सगळ्या चर्चेवरून की ज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की मुक्ती आपोआप मिळते, बाकी काही करावं लागत नाही. या विधानावर सगळी चर्चा आहे. त्यासाठी अनेक जणांची विविध मतं इथे सांगितलेली आहेत. आपण बाकी सूत्रांचं सविस्तर निरूपण करू, परंतु हे जे मतं आहेत, मतांतर, ते एक दोन वाक्यामध्ये आपण पाहणार आहोत. पण शेवटी इतरांची मतं आहेत ती फक्त इथे सांगितले गेलेत, म्हणजे मेन्शन केलेत, फक्त सांगितलेली आहेत. आणि आपल्या चर्चेला या सगळ्या एकूण मतांचा विचार करून शेवटी मानवाने मुक्ती प्राप्त करायला नेमकं कसं जगायचं, हे शेवटी आपण या आजच्या प्रवचनाचं सूत्र किंवा सार किंवा तात्पर्य, मतितार्थ काही म्हणा, हे आपण पाहणार आहोत की आपलं जीवन नेमकं आपण कसं व्यतीत करायचं आहे, नेमकं कसं जगायचं आहे. आणि आपल्या या प्रवचनासाठी किंवा निरूपणासाठी आपण जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, ते पुरुषार्थ सांगून अनेक जणांची मतं जाणून घेऊन शेवटी हे पुरुषार्थ 4 आणि 4 आश्रम यांचं एकत्रीकरण करून आपलं जीवन आपण कसं जगायचं नित्यदिनी, ते आपण इथे पाहणार आहोत. त्या दृष्टीने आजचं प्रवचन हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु त्याच्याला जो मधला भाग आहे तो अगदी अनेक जणांची मतं आपण अगदी थोडक्यात एक दोन वाक्यात पाहून ते संपवणार आहोत. तेव्हा आता बादरायण ऋषींचं इथे जे मत सांगितलेलं आहे की फक्त ज्ञानयोग प्राप्त झाला की मुक्ती प्राप्त होते, आणखी अन्य काही करायची गरज नाही. आता याचं सगळं इथे आपण चर्चा करायची. आणि हा सिद्धांत जो आहे तो चूक आहे का, बरोबर आहे का, बरोबर असेल तर त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे, मग आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये कसं आणायचं, हे सगळं समजावून घेण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे गीतेमध्ये जे काही 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, त्याचं आपण थोडक्यामध्ये इथे निरूपण प्रथम पाहायचं आहे. कारण हे पुरुषार्थ लक्षात घेऊन या प्रवचनामध्ये जी काही वेदमहर्षी व्यासमुनीने इतरांची मतं सांगितलेली आहेत, त्याचा उहापोह हे 4 पुरुषार्थ लक्षात घेऊन आपण समजावून घ्यायचं आहे. आणि शेवटी जे 4 आश्रम सांगितलेले आहेत, त्याच्याशी याची सांगड घालून आपला जीवन, रोजचं नित्य जीवन कसं असावं ते आपण जाणून घ्यायचं आहे. पहिला पुरुषार्थ आहे धर्म. हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण धर्म असं म्हटलं की सध्याच्या या काळामध्ये
हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध वगैरे वगैरे, यहुदी, अशा प्रकारचे धर्म अपेक्षित असतात. परंतु अध्यात्माला हे मंजूर नाही. प्रत्येक मानवाचं संचित जे आहे ते पूर्व जन्मापासून, पूर्व सुकृत त्याचं काय आहे त्याच्यावर सगळं या जन्मी कसं जगायचं हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे त्याचं संचित लक्षात घेऊन आपला प्रत्येकाचा इथे जन्म होतो. त्यासाठी कुटुंब, समाज, प्रदेश वगैरे सगळं पाहिलं जातं. आणि जेणेकरून आपलं जे काही लाखो हजारो वर्षांचं जे काही संचित आहे ते याच जन्मी नष्ट कसं होईल त्यासाठी आपला जन्म इथे दिला जातो. त्यासाठी उपयुक्त असा देह आपण धारण करतो. आणि त्यामुळे आपला प्रत्येकाचा जो स्वभाव आहे तो आपलं संचित संपवण्यासाठी अनुकूल असा असल्यामुळे प्रत्येकाचं संचित भिन्न आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाचा जो स्वभाव आहे तो भिन्न भिन्न आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे प्रत्येकाचं संचित भिन्न असल्यामुळे, त्याप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असल्यामुळे, त्यामुळे प्रत्येकाला भिन्न प्रकारचं कुटुंब, समाज आणि स्थळ मिळालेलं असल्यामुळे आपण जे कृती करतो, जे कर्म करतो, ज्या काही क्रिया करतो त्या प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असतात. कारण संचित संपवण्यासाठी आपल्याला ज्या इच्छा होतात की अमुक करावं, तमुक करावं, ते त्याप्रमाणे असतं आणि त्याप्रमाणे क्रिया केल्या जातात. गतजन्मीचे जे संस्कार आहेत सगळे आपल्या संचिताचे, ते बुद्धी, स्मृती, मन हे 3 जण जीवाला लटकतात आणि जीव अवशात्म्याला लटकून देह सोडतो. बाहेर आल्यावर या संचिताप्रमाणे आपला जन्म होतो. आणि त्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे आपण वागायला सुरुवात करतो. आणि यामुळे मी बरेच वेळा हे वाक्य बोलतो की आपल्या या जगामध्ये जितकी मानवाची संख्या आहे तितके धर्म आहेत. प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. आणि त्याप्रमाणे त्याने आचरण करून आपलं संचित संपून मुक्त होणं हा मानवी देहाचा एकमेव उद्देश आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे जे काही इतर गोष्टी आहेत, धर्म, पंथ, जात, सध्याच्या काळामध्ये याचे जे अर्थ आहेत ते अर्थ अध्यात्माला अपेक्षित नाहीत. आणि त्यामुळे एखादा योगी किंवा संन्यासी जर असं म्हणत असेल की अमुक हिंदू आहे, अमुक मुसलमान आहे, अमुक बुद्ध आहे, अमुक जैन आहे आणि आणखी काही यहुदी आहे अमुक, तर त्या स्वतःला त्याला कुठल्याही प्रकारे योग आणि संन्यास याचा अर्थ अजिबात समजलेला नाही असं तुम्ही पक्क समजा. किंवा तो जर अज्ञानी नसेल आणि त्याला याचे अर्थ जर समजलेले असतील तर तो स्वतःच्या स्वार्थासाठी हे अर्थ तुम्हा आम्हाला सत्य अर्थ सांगत नाहीये. त्याप्रमाणे तो तुम्हा आम्हाला आचरण करायला लावतो उपदेश करून. त्यामुळे हे सगळेजण जे अशा प्रकारचे आहेत ते भोगी, भोंदू, सोंगी, ढोंगी, ठग आहेत. त्यांच्यापासून दूर राहा. जर स्वतःला कोणी योगी आणि संन्यासी समजत असेल, मी पुन्हा बोलतोय, तर त्याला कुठल्याही प्रकारे आजचा प्रचलित अर्थ धर्माचा जो आहे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे, तो अर्थ त्याला अपेक्षित असता कामा नये. आपला सत्य जन्म जो दिलेला आहे तो आपलं संचित, गतसंचित संपवणं यासाठी दिलेला आहे. त्याचबरोबर आपलं संचित संपताना इतरांच्या संचिताला बाधा येणार नाही त्याप्रमाणे आपलं कर्म झालं पाहिजे. याचबरोबर आपल्या संचिताबरोबर आपण एकट्याने कधी कर्म, क्रिया, कृत्य करू शकत नाही. त्यासाठी इतरांचा सहभाग असतो. कारण त्यांचंही संचित आपल्यामुळे संपत असतं. एकमेकाने एकमेकांच्या क्रिया आपल्याला मदत करतो आपण. आणि एकमेकांचा संचित संपवणं याला कुटुंब आणि समाज म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे इतरांच्या संचित संपण्यासाठी बाधा न येता त्याचबरोबर आपलंही संचित संपायला पाहिजे. आणि त्याला पूरक म्हणून आपल्यामुळे इतरांचं संचित संपत असेल तोही संपू द्यावं. अशा प्रकारे आपलं नित्य जीवन सुरू राहिलं पाहिजे. ही प्रत्येकाची आध्यात्मिक जबाबदारी आहे की सगळ्यांना इथे आनंदाने जगायचा हक्क आहे. आणि त्यामध्ये कुठेही आपल्यामुळे बाधा येता कामा नये.
आपल्याबरोबरच सगळ्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला जपायला पाहिजे, तर अबाधितच राहायला पाहिजे. आणि त्याचा स्वतःचा जो धर्म आहे, त्या धर्माचं पालन करून त्याचंही संचित संपायला पाहिजे, आपलंही संचित संपायला पाहिजे. असं जगा आणि जगू द्या, हेच धोरण सगळ्यांचं आपल्यापैकी सगळ्यांचं असायला पाहिजे. मग यासाठी काय असायला पाहिजे, तत्व काय पाहिजेत? तर माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म. योगी ही जात आणि योग हा धर्म. योगी ही जात आणि योग हा धर्म. आध्यात्मिक ज्ञान ही शिकवण. आध्यात्मिक ज्ञान ही शिकवण आणि अध्यात्म हेच धर्माचरण. आध्यात्मिक ज्ञान ही धर्म शिकवण आणि त्या धर्म शिकवणाप्रमाणे अध्यात्म हेच धर्माचरण. मुक्ती प्राप्त करणं हा जीवनोद्देश आणि त्यासाठी अध्यात्म हे जीवन कार्य. मुक्ती प्राप्त करणं हा आपला जीवनोद्देश असायला पाहिजे आणि त्यासाठी अध्यात्म हे आपलं जीवन कार्य असायला पाहिजे. वसुधैव कुटुंबिकम हा संसार असायला पाहिजे. वसुधैव कुटुंबिकम हा संसार असायला पाहिजे आणि अध्यात्माचा प्रचार ही सांसारिक जबाबदारी असायला पाहिजे. यासाठी अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार ही आपली सांसारिक जबाबदारी असायला पाहिजे. अशा प्रकारे संपूर्ण जनरहाटी झाली पाहिजे, तरच ह्या जगामध्ये प्रत्येकाला धर्म पालन करून सर्वजण मुक्त होऊ शकतात. यासाठी संत तुकाराम बुवांचा विष्णुमय जग हा अभंग अतिशय सुप्रसिद्ध आहे. त्याचं निरूपण मी आपल्यासमोर मागे केलेलं आहे आणि अर्थात ते प्रवचन यूट्यूबवर उपलब्धही आहे. यानंतर दुसरा जो पुरुषार्थ आहे तो आहे अर्थ. आता देह जीवित ठेवायचा असेल तर आपल्याला अर्थार्जन करणं आवश्यक आहे. कारण देह जिवंत असेल तरच आपण या देहाचा उपयोग करून आपलं संचित संपवून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे देह जिवंत ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि देह जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला भौतिक वस्तू जगताचा उपयोग करावा लागतो. आणि भौतिक वस्तू जगताचा उपयोग करण्यासाठी ते आपल्याला उपलब्ध करण्यासाठी अर्थार्जन करावं लागतं. असं अर्थार्जन प्रत्येकाला जिवंत राहण्यासाठी करणं आवश्यक आहे. त्यामुळे कर्मयोग हा प्रत्येकाला न चुकवता येण्यासारखा आहे. प्रत्येकाने तो करायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला आणि आपल्यावर जबाबदारी असलेल्या कुटुंबियांसाठी आपण अर्थार्जन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना, आपल्यावर जी काही जबाबदारी आहे कुटुंबियांची, या सर्व कुटुंबियांना आपण केलेलं अर्थार्जन पुरल्यानंतर जर काही अर्थार्जन उरेल तर त्या अर्थार्जनामधून त्या धनसंपत्तीमधून आपल्या संचिताशिवाय अन्य कुठलेही उपभोग न घेता आपल्याकडे अर्थार्जन केलेल्यामधून आपलं कुटुंबीय आणि आपण आपला जर चरितार्थ भागला आणि जर आपल्याकडे धनसंपत्ती उरली तर त्यामधून आपल्या संचिताच्या पेक्षा अन्य कुठलाही उपभोग न घेता अन्य जण की ज्यांना संचित संपवण्यासाठी अर्थार्जन जे मिळवू शकत नाहीत त्यांना मदत करणं आणि त्यांचंही संचित संपवणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. अर्थातच अशा प्रकारे जे काही आपल्याला धनसंपत्ती इतरांना द्यायची असेल तर त्यांचं संचित संपवण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून तरी त्यांना तुटपुंज अर्थार्जन होत आहे. अशा लोकांनाच मदत करायची आहे. फक्त लायक व्यक्तींनाच मदत करायची आहे आणि ही मदत संपूर्णपणे निरपेक्ष भावनेने झाली पाहिजे. ज्या वेळेला आपण मदत करू, आपण उजव्या हाताने जर त्यांना मदत केलेली असेल धनसंपत्तीची तर त्याचा आपल्या डाव्या हाताला सुद्धा पत्ता लागणार नाही. हे येशू ख्रिस्ताचं वचन आपण लक्षात ठेवायचं आहे. तिसरा पुरुषार्थ आहे तो म्हणजे काम. अर्थ मिळवण्यासाठी, सृष्टीनियम सुरू राहण्यासाठी, धर्माचरण करण्यासाठी प्रत्येकाला काम, कृती, कर्म हे करावंच लागतं आणि ते प्रत्येकाने केलंच पाहिजे. कोणतेही कर्म न करता
राहायचं नाहीये. कोणीही कर्म न करता राहायचं नाहीये. प्रत्येकाने कर्म करायचं आहे. आपला चरितार्थ स्वकमाईनेच चालवायचा आहे. आणि असं कर्मयोगानेच केलं पाहिजे. वाटेल तसं धुडगूस घालायचं नाही या जगामध्ये. आपल्याला जर कर्मयोग करायचा आहे, तो कर्मयोगाचे नियम भगवद्गीतेला अपेक्षित असलेले ते करूनच आपल्याला कर्म करायचं आहे. याचा अर्थ आपल्याला नैसर्गिकपणे नियतीने आपल्यासमोर सहजगत्या उपलब्ध करून दिलेले जे कर्म असेल तेच कर्म आपण त्या त्या वेळेला करायचं आहे. आणि असं कर्म करताना आपण गतजन्मीचं संचित संपवित आहोत, हाच त्याचा एकमेव प्रधान हेतू आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे कर्म करून आपल्याला धन मिळवायचं आहे. धनसंपत्ती मिळवताना अन्य विचार कुठलाही आपल्यामध्ये येता कामा नाही. त्याचप्रमाणे आपलं कर्म संपूर्ण शक्तीनिशी, संपूर्ण कौशल्यानिशी, संपूर्ण बुद्धी वापरून आपण करायचं आहे. त्यासाठी झटून परिश्रम करायचे आहेत. सर्वस्व झोकून आपलं कर्म झालं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपलं कर्म हे सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे. त्यामध्ये कुठलीही खोट राहता कामा नाही. अशा प्रकारेच कर्म करायचं आहे. कर्म करताना आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळत असेल तर मला काय करायचं आहे मिळून कोणाला तरी देण्यापेक्षा आपण आराम करू, असं चालणार नाही. कर्म संपूर्ण शक्तीनिशी करायचं आहे कौशल्य वापरून. त्याप्रमाणे जी धनसंपत्ती मिळेल ती मोठ्या आनंदाने स्वीकारायचे, त्यात आपला चरितार्थ भागवायचा. 4 पैसे उरले तर ते इतर गरजू लोकांना द्यायचे. मग असा मनामध्ये विचार येता कामा नये की मला गरज आहे 100 रुपयाची, मी कशाला मिळवू 500 रुपये. नाही, 500च्या 500 मिळवायचे, 100 स्वतःला ठेवून 400 इतरांना द्यायचे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जर कमी मिळत असेल आणि तेच कर्म जर नियतीने निसर्गाने सहजगत्या आपल्याला प्राप्त असेल तर मिळालेल्या मिळकतीमध्ये आपलं भागवायचं. त्यासाठी इतरांकडे डोळे लावून बसायचं नाही. कोणी दिलं गोष्ट वेगळी, पण दुसऱ्याच्या धनसंपत्तीची अभिलाषा ठेवायची नाही. आपलं अंतरून जे काही पसरलेले आहे तेवढेच पाय पसरायचे आणि जगायचं. चौथा आणि शेवटचा पुरुषार्थ आहे तो म्हणजे मोक्ष. आता मोक्ष याचा अर्थ पूर्णपणे अध्यात्मामध्ये वेगळा आहे, परंतु इथे या पुरुषार्थाचा विचार करता मोक्ष याचा अर्थ मुक्ती असा आहे. आणि मुक्ती 2 प्रकारच्या आहेत. मुक्ती म्हणजे सर्वस्वापासून मुक्त होणं. इथून पुढे भविष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्यावर बंधन नाहीये. आपण पूर्ण मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत, स्वच्छंद आहोत. कुठे आपल्याला आडकाठी कसली नाहीये. जे जे आपल्याला कर्मयोगासाठी करायचं असेल ते करायला आपण मोकळे आहोत. कुठेही बंधन नाहीये आपल्यावर. कुठलाही छंद जोपासायचा नाहीये. मुक्त छंद, स्वच्छंद आयुष्य जगायचं आहे. परंतु याचा अर्थ स्वेच्छाचार असं नव्हे. स्व याचा अर्थ अंशात्मा, आत्मा, परमात्मा हाच अर्थ घेऊन आपल्याला जगायचं आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी जगायचं आहे. हा अर्थ मुक्तीचा आहे. पण आता मुक्त म्हटल्यावर आपल्याला कुठल्याच इच्छा राहिलेल्या नसतात. कारण मुक्त झालोय आपण. इच्छा राहिली की बंधन आलं. त्या इच्छा पूर्ण करायचं बंधन आलं. नाही, तसं नाही. मुक्त जीवन, मुक्त याचं कुठल्या इच्छा नाही आहेत आपल्याला. एक विशिष्ट आचरण करण्याचं किंवा अशा प्रकारे आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काही मुद्दाम जगायचं आहे असं आपल्यावर कुठलंही आता बंधन नसतं मुक्तीमध्ये. त्याचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे कबीराने की वाळलेलं पान. झाडाचं वाळलेलं पान आपोआप झाडावरून गळून खाली पडतं. ते वाऱ्याने उडवलं तर उडत उडत वारा नेईल तिकडे जातं. पुन्हा ते पान वारा जिथे पाडून टाकेल तिथे पाडतं. कोणी चुरगाळून घेतं, कोणी जाळलं जळून घेतं. त्याला स्वतःचं मत नाहीये. तो मुक्त आहे. जसं समोर जीवन येईल तसं जगत राहायचं, हा मुक्तीचा अर्थ आहे. अशा प्रकारे आपलं आचरण झालं की आत्मपरब्रह्म आपल्याला त्याचं स्वतःचं काम करण्यासाठी या भूतलावर पाठवतो, रवानगी करतो. त्याला आपण अंशात्मक अवतारी म्हणतो किंवा एखाद वेळे अवतार इथे येतात
पूर्णावतार भगवंती श्रींसारखा फार क्वचित केव्हा तरी येतो. पण हे जे मुक्तात्मे आहेत ते बहुतांशी आपल्यासारख्या पृथ्वीवर जिथे जिथे जीवसृष्टी आहे तिथे सगळीकडे प्रभुचं काम करायला पाठवले जातात. कारण त्यांच्या जीवनामध्ये आणखी काही करायचं शिल्लक नाही, ते मुक्त होऊन आलेले आहेत. म्हणून प्रभू स्वतःमध्ये त्यांना विलीन करून घेतो आणि ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल तिथे त्या त्या ठिकाणी त्यांना त्याचं काम करण्यासाठी अध्यात्म तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांची नेमणूक करतो. त्याप्रमाणे ते इथे प्रगट होतात किंवा एखादी माता योनी शोधतात आणि इथे प्रभूचं कार्य करायला येतात. मुक्तीचा दुसरा प्रकार म्हणजे सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती याचा अर्थ आपण सर्व बंधनांमधून मुक्त झालो, आपलं संचित शून्य झालं की आपण खरं म्हणजे मुक्त व्हायला पाहिजे आणि प्रभूचरणी लीन व्हायला पाहिजे आणि तो सांगेल त्याप्रमाणे काम करायला पाहिजे. तथापि काही वेळेला काही मुक्तात्मे जे आहेत त्यांना पुरुषोत्तम स्वतःमध्ये लीन करून घेत नाही, समर्पण करून घेत नाही. तो त्यांना सांगतो जिथे आहात तिथेच राहा, तिथेच पुन्हा जन्म घ्या आणि प्रभूचं माझं कार्य करा. अजून बरेच जण अमुक्तावस्थेत आहेत, बहुसंख्य जन हे अमुक्तावस्थेत आहेत. त्यांना अध्यात्माकडे वळवा, अध्यात्माचं काम करा आणि त्यांना मुक्तीची वाट दाखवा. आता असा सायुज्य मुक्तात्मा संसार थाटतो किंवा थाटत नाही. त्याने कसंही असलं, संसार करो अथवा न करो, पण तो प्रभूच्या कामाला जास्त प्राधान्य देतो. संसार जर थाटलेला असेल तर तो जरूर 4 जणांसारखा कर्मयोग करतो, संसाराची जबाबदारी पार पाडतो आणि प्रभूचं काम करतो. समाजात कार्य करतो, समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि आता यासाठी अध्यात्मकाचे जे अभ्यासक आहेत ते असं मानतात की सायुज्य मुक्ती ही पूर्ण मुक्ती नाहीये, कारण तिथे आध्यात्मिक संचित त्यांचं शिल्लक असतं म्हणून ते या भूतलावर राहतात. आता असं जे म्हणतात त्यांच्या म्हणण्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य निश्चित आहे, ते पूर्ण चूक आहेत अशातला भाग नाही. ते कसंही असलं तरी सायुज्य मुक्तात्मे इथे प्रभूचं काम करतात एवढं निश्चित. मग ते संसार थाटणारे असतात किंवा नसतात, संसार थाटला तर संसाराची जबाबदारी पार पाडतात आणि प्रभूचं कार्य करतात. आता मला स्वतःला जर असं विचाराल तर माझं मत असं आहे की सायुज्य मुक्तात्मे जे आहेत ते इथे प्रभूचं कार्य करण्यासाठीच थांबलेले असतात. आणि मला स्वतःला ते मुक्त असोत किंवा नसोत, काही असो, इतरांचं म्हणणं असेल की ते पूर्ण मुक्त नाहीत, त्यांचं संचित असतं आध्यात्मिक म्हणून ते इथे राहतात, कसंही असलं तरी मला स्वतःला सायुज्य मुक्ती फार प्रिय आहे. प्रभूने मला सायुज्य मुक्त सतत ठेवावं असंच माझी इच्छा राहील. असो, तर अशा प्रकारे आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ पाहिले. आणि आता केवळ ज्ञानयोग जो आहे तो मुक्तीसाठी पुरेसा आहे असं बादरायण ऋषीने आपल्याला पाहिलं. ते पहिल्या सूत्रामध्ये आपण पाहिलं सुरू करताना की ज्ञानयोगाशिवाय आणखी कशाची काही गरज नाही असं ते सांगतात. आता ह्या 4 पुरुषार्थ आपण जे आता पाहिले ते 4 पुरुषार्थाचा अर्थ लक्षात ठेवून पुढे जी चर्चा केलेली आहे ती चर्चा आपण या 4 पुरुषार्थांचा अर्थ लक्षात ठेवून आपण ती पाहायची आहे, काय काय चर्चा केली ती, आणि ते आपण समजावून घ्यायचं आहे. आणि मग शेवटी आपल्याला जे काही ज्ञानयोग आहे तो प्राप्त करून खरोखर भागतं का त्याला आणखी काही जोडीला लागतं, हे जे काही त्याच्यामधून जे काही आपलं सत्वसार निघेल किंवा तात्पर्य निघेल ते आपण पुन्हा शेवटी सगळ्यात प्रवचनाच्या शेवटी पाहणार आहोत. आणि आपलं नित्य जीवन कसं जगावं हा उपदेश शेवटी आजच्या प्रवचनामध्ये केला जाणार आहे. आता ज्ञानयोग प्राप्त होणं याचा अर्थ आत्मज्ञान प्राप्त झालेला असा अर्थातच सगळीकडे घ्यायचा आहे. सूत्र क्रमांक 427, शेषत्वात पुरुषार्थवादो यथान्यश्विती जैमिनी. आत्मा उर्वरित पुरुषार्थांना अर्थवादरूप आहे असे जैमिनी ऋषी सांगतात. बादरायण ऋषींचं मत सांगून झाल्यानंतर जैमिनी ऋषी काय म्हणतात ते इथे आपल्याला ब्रह्मसूत्रकार
वेद महर्षी व्यासमुनी आपल्याला सांगतात. आता जैमिनी ऋषी काय म्हणतात, की औषात्म्याने जीव धारण केला की त्याच्याकडून त्याने देह निर्माण करून घेतला जातो. औषात्म्याने जीव धारण केला की तो जीव देह धारण करतो आणि त्या देहामध्ये औषात्मा वसती करतो. म्हणून जैमिनी ऋषी म्हणतात की धर्म सोडून अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वामध्ये आत्मा अंगभूत आहे, जबाबदार आहे. जैमिनी ऋषी काय म्हणतात बघा, धर्माला औषात्मा जबाबदार नाही. कारण आपला धर्म हा गतसंचिताप्रमाणे ठरतो आणि औषात्म्याचा संचिताशी काडीचाही संबंध नाहीये, जीवाचाही नाहीये. त्या वेळेला आपण जसं वागतो, बुद्धी, स्मृती, मन यांच्यामुळे देह आणि इंद्रिय यांचा उपयोग करून त्याच्यावर संचित अवलंबून आहे. त्यामुळे धर्म याचा औषात्मा जबाबदार नाही. धर्म काय आहे त्याचा, म्हणजे संचित काय आहे थोडक्यामध्ये. प्रत्येकाचा धर्म संचिताप्रमाणे वेगळा आहे, भिन्न आहे. त्यामुळे औषात्मा हा धर्मासाठी जबाबदार नाही. परंतु अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वामध्ये आत्मा अंगीभूत आहे, त्याला तो जबाबदार आहे. कर्म केल्याशिवाय अर्थार्जन होत नाही. बरोबर आहे. कर्म केल्याशिवाय धनसंपत्ती मिळत नाही आणि अर्थार्जन केल्याशिवाय देह जिवंत राहत नाही. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा मिळवता येत नाही. तेव्हा देह जिवंत ठेवायला अर्थार्जन करायलाच पाहिजे आणि देह जीवित ठेवायला पाहिजे. आणि तरच देह जिवंत राहिला तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. या सर्वावरून असं सिद्ध होतं की आत्माच कर्माला अंगीभूत आहे. आत्मा कर्माला अंगीभूत आहे. कारण आत्म्याने देह धारण केलेला आहे, जीवात्म्याला सांगून. आत्म्याने, लक्षात घ्या, आत्म्याने जीव निर्माण केलाय, जीवाने देह धारण केलाय. म्हणजे देह धारण करायला आत्मा कारणीभूत आहे आणि या देहाने तो देह जिवंत राहण्यासाठी कर्मयोग करायला पाहिजे. याचा अर्थ कर्माला अप्रत्यक्ष नव्हे प्रत्यक्षपणे आत्माच जबाबदार आहे आणि कर्म केल्याचा अर्थ मिळतो. म्हणून आता अप्रत्यक्षपणे आत्मा अर्थार्जनाला कारणीभूत आहे आणि त्या योगे देह संगोपन होतं आणि आपल्याला मोक्ष आणि मुक्ती मिळते. म्हणून त्यासाठी सुद्धा आत्माच अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे. जैमिनी ऋषी काय म्हणतात बघा, पुन्हा एकदा थोडक्यात मी उजळणी करतोय की गतसंचित पाहून आपल्याला जीव देह धारण करतो, म्हणजे औषात्मा जीव निर्माण करतो आणि जीव गतसंचित पाहून देह धारणा करतो. म्हणजे देहधारणा ही औषात्म्यामुळे होते. औषात्म्यामुळे आपण देह धारण करतो, म्हणजेच गतसंचित संपवण्यासाठी आपण देह धारण करतो आणि देह धारण केला की त्यामुळे अर्थार्जन होतं, त्यामुळे आपण काम करतो. म्हणजे काम आणि अर्थार्जन ही आत्म्याशी संबंधित आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला मुक्ती मिळते, म्हणजे मुक्ती आत्म्याशी संबंधित आहे. तेव्हा धर्म सोडला म्हणजे आपलं प्रत्येकाचं जे संचित आहे तो अपवाद केला तर अर्थ, काम आणि मोक्ष यासाठी औषात्मा जबाबदार आहे, असं जैमिनी ऋषी म्हणतात. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त ज्ञानयोगाने मुक्ती प्राप्त होणार नाही, त्याला कर्मयोगाची जोड द्यावीच लागते. बादरायण ऋषी काय म्हणाले, आत्मज्ञान प्राप्त झालं बस मुक्ती प्राप्त होईल. जैमिनी ऋषी त्याला एक जोड देत आहेत की फक्त ज्ञानयोग पुरेसा नाहीये. का? तर धर्म म्हणजे तुमचे जे गतसंस्कार आहेत ते सोडलं तर औषात्मा अर्थ, काम, मोक्ष याला जबाबदार आहे आणि तरच देह जिवंत राहतो. त्यामुळे आपल्याला कर्मयोग करावा लागतो, त्यामुळे धन मिळतं आणि त्यामुळे मुक्ती मिळते. म्हणजे मुक्ती आणि अर्थार्जन ह्या दोन्ही गोष्टी आपल्या कर्मयोगावर अवलंबून आहेत आणि कर्मयोग केला तरच देह जिवंत राहतो, याचा ज्ञानयोगाशी संबंध नाहीये. त्यामुळे ज्ञानयोगाबरोबर कर्मयोग वेगळा आपल्याला असायलाच पाहिजे, आपण करायलाच पाहिजे, असं जैमिनी ऋषींचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही एकत्र आल्या तरच आपल्याला मुक्ती प्राप्त होईल, असं जैमिनी ऋषीनं सुचवायचं आहे. आता भगवद्गीतेने सांख्ययोग सांगितलाय तर तोच आहे की ज्ञान आणि कर्म दोन्ही म्हणून सांख्ययोग होतो. हेच गीतेचं सार आहे. तेव्हा बादरायण ऋषींनी फक्त ज्ञानयोगावर अवलंबून राहिलात आणि जैमिनी ऋषी हे ज्ञानयोगाबरोबर कर्मयोग पाहिजे असंही सांगतायत.
अशी 2 मतं आपल्या पुढे वेदमहर्षी व्यासमुनींनी ठेवलेली आहेत. आता ह्याच्यावर अनेकाने अनेक प्रकारे मतं प्रदर्शित केलेत. त्यांची इथे नावं न देता फक्त त्यांचं मतप्रदर्शन इथे उद्घृत केलेलं आहे. तेवढं आपण 1-2 वाक्यामध्ये ती मतं आपण पाहणार आहोत. सूत्र क्रमांक 428. एक जण म्हणतात, आचार्य दर्शनात. दार्शनिकांनी आचार म्हणजे ज्ञानयोगाप्रमाणे कर्मयोगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही साक्षात्कारित झालेले आहे, त्यांना सुस्वरूपावस्था प्राप्त झाले, त्याने असंच सांगितलं आहे की ज्ञानयोगाबरोबर कर्मयोगाने आचरण करायला पाहिजे. तरच ज्ञानाने समजून कर्म केलं की आपल्याकडून बरोबर अर्थार्जन होतं. गीतेला अपेक्षित आपण कर्मयोग करतो, ते अर्थार्जन झालं की देह जिवंत राहतो आणि त्यामुळे देहामुळे आपल्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे हे आचार दर्शनात हे जे कोणी मत प्रदर्शित केलेलं आहे, त्याप्रमाणे ज्ञानयोगाला कर्मयोगाची जोड दिली गेली पाहिजे. आता आपण पाहिलंय की राजा जनकाला अष्टावक्र मुनीने फक्त आत्मबोध केला. आपण अष्टावक्रिकेचा अगोदर सगळी पाहिलेली आहे, 200च्या 200 सूत्र, श्लोक, आणि सध्या YouTubeवर एक 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 टाक ते पोस्ट केली जात आहेत. तर अष्टावक्र मुनीने राजा जनकाला आत्मबोध केला, ज्ञानयोग त्याला सांगितला. परंतु जनकाने काय केलं? हा ज्ञानयोग लक्षात घेऊन, ज्ञानयोग समजून घेऊन त्याप्रमाणे त्याने कर्मयोग केला. त्याप्रमाणे त्याने राज्य चालवलं आणि त्यामुळे तो मुक्त झाला. तेव्हा त्याला नुसता ज्ञानयोगाने तो मुक्त नाही झाला. त्याने त्या ज्ञानयोग लक्षात घेऊन कर्मयोगाने आचरण केलं, त्याप्रमाणे राज्य चालवलं, स्वतः त्याप्रमाणे आचरण केलं, म्हणून तो मुक्त झाला. तसंच बळवंतराव लोकमान्य टिळक यांनी सुद्धा त्यांच्या गीता रहस्य या अतुलनीय अशा गीतेवरील ग्रंथामध्ये कर्मयोगालाच प्राधान्य दिलं आहे. कर्मयोग हे गीतेचे रहस्य असं त्यांनी सांगितलंय. आणि त्यामुळे अशा प्रकारे ज्ञानयोगाबरोबर कर्मयोगालाही महत्व आहे, असं या सूत्रामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. दुसरे एक जण म्हणतात, सूत्र क्रमांक 429, तच्छुते हे तच्छुते हे, तेच त्याचं आश्रित आहे. म्हणजे अन्य कोणीतरी एक जण म्हणतो की ज्ञानयोगाच्या ज्ञानयोगाला कर्मयोगाचा आश्रय असायला पाहिजे. ज्ञानयोगाला कर्मयोगाचा आश्रय असायला पाहिजे. म्हणजे कर्मयोग हा ज्ञानयोगाचा अंगीभूत आश्रय असायला पाहिजे. त्याला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जे आत्मज्ञान प्राप्त झालंय, त्याप्रमाणे तुम्ही कर्मयोग करायचा आहे. आणि कर्मयोग करताना भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या ज्या काही तुमच्यावर बंधन आहेत, ती सगळी पाळायची. कर्मयोगाचं आचरण कसं करावं हा स्वतंत्र विषय आहे, पण कर्मयोग हे ज्ञानयोगाचं अंग असायला पाहिजे, म्हणजे सांख्ययोग झाला, असं एकाने मत सांगितलंय. दुसरे जण म्हणतात, सूत्र क्रमांक 430, नामन्वा रंभणात. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे समसमान एकत्र असतात. यामुळे केवळ ज्ञानयोगाने मुक्ती मिळणं शक्य नाही. आता त्याने कर्मयोग हा ज्ञानयोगाचं अंगभूत असलं पाहिजे असं मत मांडल्यावर हे म्हणतात दोघांना समान किंमत आहे. म्हणजे थोडक्यामध्ये बैलगाडीला 2 बैल जोडलेले असतात. त्याने एकत्रपणे गाडी ओढली तरच ती गाडी शांतपणे जाऊ शकते. एकाने कमी जास्त ओढली तर ती गाडी नीट जाणार नाही. स्मूथली गाडी व्यवस्थित जर शांतपणे जायची असेल, दोन्ही बैलांनी एकाच वेळेला ती समप्रमाणात ओढायला पाहिजे. तसं हे आहे. तो म्हणतो ज्ञानयोगाचं कर्मयोग हे अंगीभूत नाहीये. ज्ञानयोगामध्ये कर्मयोग सामावलेला नाहीये. दोन्ही समसमान आहेत. म्हणजे तुम्ही ज्ञानयोग प्राप्त करायला पाहिजे आणि ज्ञानयोगाने कर्मयोग समजून घेतला पाहिजे. ज्ञानयोगामध्ये जे काही तुम्ही शिकलात, आत्मज्ञान जे झालं, त्याप्रमाणे तुम्हाला कर्मयोगही शिकून घ्यायला पाहिजे. दोन्ही समसमान उपयुक्त आहेत. दोघे कमी जास्त कुठेही नाहीये. अशा प्रकारे आचरण झालं पाहिजे. दुसरे एक जण म्हणतात, सूत्र क्रमांक 431, तद्वतो विधानात. ज्ञानी असलेल्यालाच कर्माचा अधिकार प्राप्त आहे असं सांगितलंय. आता हे महाशय म्हणतात की जो ज्ञानी आहे त्यालाच कर्मयोग करता येतो. बाकीचे कर्मयोगाने आचरण करू शकत नाहीत. कारण ज्ञानयोगामध्ये आत्मपरब्रह्म प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. हे ज्ञान
ज्ञानयोगाला असतं आणि त्याला अनुसरून तो कर्मयोग करतो. म्हणजे कर्मयोग हा मिळवण्यासाठी ते कर्मयोग आपला जे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याप्रमाणे ते करायला पाहिजे. म्हणजे कर्मयोग तुम्हाला नुसता येणार नाही, तुम्हाला ज्ञानयोग त्यासाठी असायला पाहिजे. आणि सांख्य, ज्ञानयोग असेल तरच सांख्य तयार होईल. म्हणजे ज्ञान अधिक कर्म. तुम्हाला नुसता कर्मयोग साध्य होणार नाही, तुम्हाला तो कळणारच नाही असं तो म्हणतोय. तुम्हाला त्यासाठी आत्मज्ञान असायला पाहिजे. गीतेमध्ये सुद्धा अगोदर ज्ञानयोग सांगितलाय दुसऱ्या अध्यायात. मग त्याच दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलाय आणि शेवटी स्थितप्रज्ञता सांगितले. या दोहोची सांगड कशी घालायची? स्थितप्रज्ञ राहून. तिथे सांख्ययोग पूर्ण होतो. म्हणजे कर्मयोग हा ज्ञानयोगाचा एक भाग आहे. त्यात तो समाविष्ट आहे असं त्याला सांगायचं आहे. म्हणजे नुसता कर्मयोग तुम्ही करूच शकत नाही. तुमचं आचरण ज्ञानयोग, आत्मज्ञान प्राप्त असल्याशिवाय कर्मयोगाने होणारच नाही असं तो सांगतो. तुम्हाला कर्मयोग करायचा माहीतच होणार नाही. त्यासाठी आत्मज्ञान असायला पाहिजे असो. दुसरे जे एक जण आहेत ते असं सांगतात, सूत्र क्रमांक 432 नियमाच्य. तो म्हणतो असा काही नियम नाही. काय काहीतरी सांगताय. असा काही नियम वगैरे काय नाही. हां, कर्मयोग हा ज्ञानाचा अंगभूत आहे. ज्ञानयोग प्राप्त करून कर्मयोग करावा, हे सगळं ठीक आहे. पण त्याला काही गौणत्व किंवा असं काही द्यायची गरज नाही. समानता वगैरे असले शब्द तुम्ही वापरूच नका तो म्हणतो. दोन्ही शिका आणि दोन्ही आचरण करा. कोण कमी जास्त याचा विचार काही करू नका. असे नियम-बियम त्याला काही लावू नका. उगाचच काहीतरी गडबड होऊन जाते. कशाला नियम लावताय? नियम-बियम काही नाही. दोन्ही शिकून घ्या. ज्ञानयोग आत्मज्ञान करून घ्या. कर्मयोगाचं महत्त्व समजावून घ्या. कसं करायचं काय आणि दोन्ही आचरण करा. नियम-बियम काही करू नका. उगाच गौणत्व येतं. मग तुलनात्मक अभ्यास होतो. कोण जास्त उच्च, कोण जास्त उच्च अशी उगाच विधानं तयार केली जातात. मग ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ कशाला हव्यात वादिवाद? असले काही नियम-बियम काही करू नका. दुसरे जण म्हणतात सूत्र क्रमांक 433 अधिकोपदेशात तू बादरायणस्यैर्व तद्दर्शनात. अधिकोपदेशात तू बादरायणस्य एवं तद्दर्शनात. आत्मज्ञानाचा उपदेश जास्त महत्त्व देऊन केलेला असल्यामुळे बादरायणी तसे म्हटले आहे. आता ह्याने बादरायण ऋषींचा कैवार घेतलाय या व्यक्तीने, जो कोणी असतील ते. बादरायण ऋषी म्हणाले ना, ज्ञानयोग सगळ्यात महत्वाचा. तो मिळाला की तुम्हाला मुक्ती प्राप्त होते. तर बादरायण ऋषींना असं म्हणायचं आहे, असे गृहस्थ सांगतायत जे कोणी आहेत ते, की तुम्हाला ज्ञानयोग प्राप्त झाला की तुम्ही आपोआपच कर्मयोगाच्या आचरणाने करता. त्याप्रमाणे तुम्ही त्या कर्मयोगामध्ये जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे कर्म कसं करावं, त्याप्रमाणे ते आपोआपच तुम्ही प्रवृत्त होता. म्हणजे असं सांगायचं की एकदा निर्व्यसनी असं राहण्याचं तुम्हाला महत्त्व जर कळलं, तर पुन्हा तुम्ही दारू पिऊ नका, धूम्रपान करू नका सांगायची गरज नाही. तुम्ही आपोआपच तसे होता. मग एवढ्यावरच नाही, तर तुम्ही इतर कुठलंही व्यसन जुळवून घेत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की एखाद्याला वाचनाचं व्यसन असतं. धर पुस्तकी वाच, घे पुस्तकी वाच. हे व्यसन आहे एक प्रकारचं. मग त्याच्यापुढे त्याचं कर्म सुद्धा तो करायला एक वेळ टंगळ-मंगळ करतो. एखादं पुस्तक वाचतोय त्याच्यामध्ये त्याला रस निर्माण झालाय आणि ते असं सुसंगत वाचतोय आणि तिकडे काम करायची वेळ झाली, तर म्हणतो करू नंतर आधी संपवतो मी. हे व्यसन आहे. वाचनाचं सुद्धा व्यसन आहे हे. मुद्दाम उदाहरणं देतोय वेगवेगळे. हे काय तर वाईट नाहीये वाचन करणं, पण हे सुद्धा व्यसनात रूपांतर होऊ शकतं. अशा प्रकारे सुद्धा असू शकतं. आणि त्यामुळे हा म्हणतो, की एकदा आत्मयोग प्राप्त झाला, तुम्हाला आत्मज्ञान मिळालं, की तुम्ही कर्मयोगाप्रमाणेच प्रत्येक कृती करता. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या तुम्ही आहारी जात नाही. त्यामुळे वेगळं असं काही सांगायचं नाही. बादरायण ऋषींनी सांगितलं, तर त्यांना हेच म्हणायचं आहे सगळं. काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा कैवार घेतोय तो. दुसरं एक जण म्हणतात, सूत्र क्रमांक 434 तुल्यं तु दर्शनात. ज्ञानयोगी या उलट मताले अनुकूल आहेत. म्हणजे काय? तर राजा जनकाने आत्मज्ञानाने कर्म केल्यामुळे मी असा दुराभिमान त्याच्याकडे शिल्लक राहिला नाही. हे आपोआपच निष्काम कर्म झालं राजा जनकाकडून. आणि त्यामुळे ज्ञानयोगाला म्हणजे कर्मयोग प्राप्त होण्यासाठी ज्ञानयोगाला महत्त्व द्या थोडंसं, बिघडलं कुठे?
अष्टावक्र मुनीने राजा जनकाला कर्मयोगने सांगत बसले, ते महत्व देऊन त्याने आत्मज्ञान त्याला दिलं. आत्मयोगाला आत्मज्ञानाला प्राधान्य दिलं. त्याप्रमाणे तसं आचरण आपोआप झालं. त्यामुळे कर्म केल्यानंतर मी हा जो अहंकार आहे तो त्याच्यामधून आपोआपच नष्ट झाला. पण त्याला ज्ञानयोग प्राप्त झाला, आत्मज्ञान प्राप्त झालं. त्यामुळे जे सगळे रिपू आहेत, सप्तरिपू, ते त्याच्यामधनं नष्ट झाले आपोआप. वेगळं काही करावं लागलं नाही त्यासाठी. म्हणजे नेहमी मी म्हणतो, की तुमच्या मुखामध्ये जर शिव्या असतील, तर त्या घालवत बसू नका. त्या जागी ओव्या आणा. ओव्या तुमच्या मुखामध्ये आल्या, की शिव्या मागे आपोआप आपोआप मागे पडतात. तसं हे आहे. तेव्हा हा हा जो कोणी आहे, तुल्यं तु दर्शनम्. तुल्यबल कोण आहे, काय आहे, असं करण्यापेक्षा थोडं ज्ञानयोगाला द्या महत्त्व. नुसता कर्मयोग नाही कोणी करू शकत, त्याला आत्मज्ञान असावं लागतं. निष्काम कर्म कसं कोण करेल हो? अहो, आम्ही कर्म करायचं, मेहनत घ्यायची, मला कुटुंब वगैरे सगळं आहे आणि मी मोबदला घ्यायचा नाही, निष्काम कर्म. त्याला काय अर्थ आहे? बरं मी मेहनत घेतोय, मला गरजेपेक्षा ₹10 जास्त मिळाले, तर मी कुटुंबियांना इतर काहीतरी का उपभोग द्यायचे नाहीत? हा विचार मनामध्ये येतो फक्त कर्मयोग असेल तर. फक्त कर्म करायचं असेल तर. ते कर्मयोगाप्रमाणे आचरण होणार नाही. पण त्याला जर ज्ञानयोगाची जोड असेल, तर त्याला आपोआपच ज्ञानयोगाने माहीत असेल, की मी आणि अहंकार असे इथे काही नाहीये. आपलं संचित आहे, त्या संचितासाठी मिळवायचं आहे. ते संपूर्ण संचित संपवण्यासाठी मेहनत घ्यायची आहे आणि त्यानंतर जर आणखी मिळालं, तर ज्ञानयोग काय सांगतो? इतरांना मदत कर. ही सुद्धा आपलीच भावंड आहेत. ते बिचारे तेवढं मिळवू शकत नाहीत. संचिताला लागेल इतकं कमी मिळतंय त्यांना. त्यांना वर आण. हे ज्ञानयोगाशिवाय कळणार नाही कर्मयोग याला. म्हणून तो सांगतोय, तुल्यं तु दर्शनम्. ज्ञानयोगी याला अनुकूलच आहेत कर्मयोगाला. वेगळं काही सांगायची गरज नाही. म्हणून ज्ञानयोगाला थोडं द्या महत्त्व, बिघडलं कुठे? तर तुल्यबळ थोडा मोठा आहे, ठीक आहे. फार एक वरती आहे, एक पायरी वर आहे एवढंच. पुढे एक जण म्हणतात, सूत्र क्रमांक 435, असार्वत्रिकी. परंतु हे मत सार्वत्रिक नाही, यामुळे या मताला महत्त्व देऊ नये. असं याचं एक वेगळं थोडंसं त्याला असं सांगायचं आहे, की ज्ञानयोग आणि कर्मयोग हा सार्वत्रिक नाहीये. सगळी जनता ज्ञानयोगाने संपन्न नाहीये. आजही आपण पाहतो. आपल्या देशात तर 80% जनता अजूनही आत्मज्ञानापासून वंचितच आहे. 20% पैकी 5% जेमतेम माहिती आहे, 15% त्या वाटेवर आहेत. त्यांना वाटतं काहीतरी आहे, हां, हे गीता वगैरे आहे बरं का, काहीतरी करायला बघायला हरकत नाही. ते घोकमपट्टी करायला येतात. पण त्यांना अर्थ सांगायला लागला की नको म्हणतात. हे 15% जनच आहे. 5% जण असे आहेत, की ठीक आहे गीताही आम्हाला यायला पाहिजे, अर्थ कळायला पाहिजे. अ, काय माहिती आहे का, सगळं पटतं पण आचरणात नाही आहेत. असे 4% लोक आहेत त्या 5 मध्ये आणि 1% लोकांना ज्ञानयोग पूर्णपणे माहिती झाला, की ते त्याप्रमाणे आचरण करतात. असं तो म्हणतोय, हे सार्वत्रिक नाहीये मत. त्यामुळे हा वाद वगैरे काही घालू नका. सरळ कामाला लागा. ज्ञानयोग प्राप्त करा, त्याप्रमाणे कर्मयोग करा, अर्थार्जन करा, मोक्ष मिळवा. कुठे वादविवाद घालताय? अजिबात तसं आसारवत्रिकी. सर्वत्र असं काही नाहीये. ज्ञानयोग अजून फैलावलेला नाहीये सगळीकडे. हे नसते उठाठेव करू नका. लोकांना बुचकळ्यात पाडू नका. 80% जनता यापासून अलग आहे अजून. त्याला आत्मज्ञान काही नाहीये. तुमची भांडणं बघून ते इकडे येणार नाहीत. त्याच्या गुण्यागोविंदाने जगा. आणि कसले वाद घालताय? सुरू करा आचरण. तुमचा आदर्श करून 80% जनता तुमच्याकडे आकृष्ट होईल. यासाठी आचरण वेगळं ठेवा. असं. सूत्र क्रमांक 436 यामध्ये एक जण म्हणतात, विभागच शतवत. 100 वस्तूंचं जर आपल्याला विभागणी करायची असेल सारखी, तर 50-50 करायला पाहिजे. हे साधं गणित आहे हो. मग असं केल्यामुळे विभागच शतवत. मग काय होईल? तर अशा प्रकारे तुम्ही जर वाटणी करायला लागलात आणि 4 पुरुषार्थ सांगितलेले असतील, तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना 25-25% महत्व आहे, असा याचा अर्थ होईल. हे सगळं व्यवहारात ठीक आहे. मग काय होईल? सगुण निर्गुण एकच होतील. सगुण निर्गुण एकच होतील. द्वंद्व कोणी जुमानणार नाहीत. सर्व समसमान आहे असं म्हणतील. ज्ञानी असो नाही तर अज्ञानी असो, दोन्ही सारखेच आहेत.
असा याचा अर्थ होईल. त्यामुळे वाद घालू नका. ज्ञानयोग कर्मयोगाने प्राप्त करून घ्या. ज्ञानयोग कर्मयोग करता करता प्राप्त करून घ्या. आणि आणि मुक्त व्हा. अर्थार्जन करा आणि मोक्ष मिळवा. कुठेही वाद घालू नका. विभाग शतवत विभाग करू नका. मग समसमानता येईल सगळीकडे. प्रत्येकाची लायकी काय आहे त्याप्रमाणे त्याला करू दे. ज्ञानयोग सगळ्यांना येऊ दे. पण प्रत्येकाचं कौशल्य वेगळं आहे. प्रत्येकाचं कौशल्य हे वेगळं आहे. त्याप्रमाणे सगळेजण नाही करू शकत. तेव्हा विभागच शतवत. विभागणी करू नका. विभागणी केली की सगळ्यांना समानता येईल. तसं होणं शक्य नाहीये. हाताची 5 बोटं ही वेगवेगळ्या उंचीचीच राहणार आहेत. आणि त्याप्रमाणे त्या 5ही बोटांचं कार्य जी वेगवेगळी आहे त्या सगळ्यांना महत्व आहे. पण विभाग केलेत की सगळ्यांना समानता आली. तसं होणार नाही. 5 बोटं वेगळे ते तशीच असू देत. असो. पुढे एक जण म्हणतात, सूत्र क्रमांक 437, अध्ययन मात्रवत. केवळ आत्मज्ञानाचा अभ्यास करणाराच कर्म करू शकतो. त्याने बादरायण ऋषींना थोडस पुष्टी द्यायचा प्रयत्न केलाय की तुम्हाला जर आत्मज्ञान प्राप्त झालं तर आपोआपच तुम्हाला कर्मयोग करायला प्रोत्साहित तुम्ही व्हाल. मुद्दामून तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण आत्मज्ञान काय सांगतं, गतसंचय संपवण्यासाठी देह धारण केलाय आणि गतसंचय संपवण्यासाठी या देहाला काय काय कौशल्य पाहिजे, किती शक्ती पाहिजे, किती बुद्धी पाहिजे, ते सगळं ठरवूनच देह धारण केलाय. त्यामुळे हे जर आत्मज्ञान झालं तर तो देह आपोआपच कर्मयोगाकडे सुरू होईल. वेगळं काही करायची गरज नाही. आणि त्यामुळे वादविवाद घालू नका. एक ज्ञानयोग प्राप्त झाला, कर्मयोग आपोआप केला जाईल, अर्थार्जन केलं जाईल, तुम्ही मोक्ष किंवा मुक्ती मिळून जाईल तुम्हाला. दुसरं एक सांगतात 438 सूत्र, ना विशेषात. असा विशिष्ट नियम नाही की ज्ञानयोगाने कर्म करावेच. हा नियम अविशेष सामान्य आहे. त्याचं कारण असं आहे, हे सांगतात याचं कारण अगदी वेगळं आहे. वर सगळा आपण उहापोह केला त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तो सांगतो की असा नियम नाही आहे की ज्ञानयोग आत्मयोग प्राप्त झाल्यावर त्याप्रमाणे कर्म करायलाच पाहिजे. असा नियम काही तुम्ही करू शकत नाही. असा नियम पाळलाही जात नाही. याचं कारण काय? तर योगी संन्यासी जे आहेत त्यांना आत्मज्ञान प्राप्त होतं आणि तरी सुद्धा ते कर्मयोग करत नाहीत. कारण का? ते काय करतात, तर इतरांना आत्मयोग प्राप्त करून द्यायचं कार्य करतात. मग ते कर्मयोग नाही करू शकत, त्यांना वेळच होत नाही. मग ते संन्यासी होतात, एखाद्या मठामध्ये राहतात. त्या मठाला जनता जनार्दन खुशीने मदत करते. खुशीने मदत करतात की संन्यास घेतलाय त्या माणसाने आणि तो प्रभूचं कार्य करतोय. त्याला कर्मयोग करायला वेळ कुठून आणेल बिचारा. तर त्याला संन्यास घेऊ दे, मठामध्ये राहू दे, आम्ही मठ चालवायला अर्थार्जन करू, आम्ही त्यांना द्रव्य देऊ, जे काय पैसे लागतील ते आम्ही देऊ. पण त्याला हे प्रभूचं कार्य करू दे समाजामध्ये. समाजामध्ये आत्मज्ञान वाढू दे. त्यामुळे असा नियम काही सांगता येत नाही की आत्मज्ञान प्राप्त झालं त्याप्रमाणे कर्मयोग करायलाच पाहिजे. अजिबात नाही. जर त्याने संन्यास धारण केला, संन्यास घेतला, तर त्याला आत्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कर्मयोग करायची गरज नाही. त्यासाठी त्याला मुभा द्या आणि बाकीच्याने त्याचा खर्च उचला आणि समाज त्याप्रमाणे उचलतो. मठाला देणग्या मिळतात. ते मोठं काम करतात. 80% जनता अजून याला वंचित आहे. ते त्याच्यामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करतात प्रभूचा. त्यांचा चरितार्थ समाज चालवतो. त्यामुळे असा काही शिक्का मारू नका. दुसरे एक जण म्हणतात, सूत्र क्रमांक 439, स्तुती ये स्तुती ये नुमवर्ती वा स्तुत ये अनुमती वा. ज्ञानयोगाने खुशाल कर्म करावे. त्याने किती कर्म केले तरी तो कर्मबंधनात अडकू शकत नाही. हा त्याच्या आत्मज्ञानाचा परिणाम आहे. याचा अर्थ कर्मयोगाचा मुक्तीपाशी संबंध नाही, मुक्तीचा संबंध आत्मज्ञानापाशी आहे. अगदी सोपं तो सांगतोय की एकदा तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं की तुम्हाला निराळं कर्मयोगाचं शिक्षण द्यायची गरजच नाही. कारण तो आत्मज्ञानानेच कर्म आपोआप करतो आणि तरी तो कर्मबंधनात अडकत नाही, कारण त्याच्याकडे आत्मज्ञान आहे. तो कर्मबंधनात अडकूच शकत नाही. तो अयोगिक कृत्य करूच शकत नाही.
तो अनात्माचरण करूच शकत नाही, कारण त्याला आत्मज्ञान प्राप्त आहे. त्याला कर्मयोगाची दीक्षा आणखी वेगळी द्यायची गरजच नाहीये. तो आपोआपच कर्मयोगाने अर्थार्जन करेल आणि अर्थार्जन केल्यावर आपोआपच मुक्त होईल आणि इतरांना मुक्त करायचा प्रयत्न करेल, कारण त्याला आत्मज्ञान आहे. दुसरे एक जण म्हणतात, सूत्र क्रमांक 440, कामकारेण चैके. आत्मज्ञानी स्वतः सांसारिक कामांचा स्वेच्छेने त्याग करतात, त्यामुळे ज्ञानयोगाला कर्मयोग अंगभूत नाही असं सिद्ध होतं. काय होतं, त्या 438व्या सूत्रामध्ये आपण पाहिलं आत्ताच, की एकदा ज्ञानयोग प्राप्त झाला की ज्याला ज्ञानयोग त्याच्या नसे नसेमध्ये रंध्र रंध्रामध्ये भिनलेला असतो, त्याला प्रभूचं काम करायची आतूनच नैसर्गिक एक उल्का आतनं येते, एक प्रेरणा येते, की तुला जे कळलंय ना ते सगळ्या जगाला सांग, जा सगळीकडे प्रचार कर. त्यामुळे तो स्वेच्छेने कर्मयोग करत नाही. आणि म्हणून तिथे असं मी म्हटलंय की आश्रमात राहतात लोक, हे लोक आपोआप असं करतात. त्यांना गुरु सांगावं लागत नाही काय कर. आत्मज्ञान प्राप्त झालं की त्यांना आपल्याला जे माहिती आहे ते इतरांना कळवावं, ही उर्मी आतनं येते. ते आपोआप प्रभूचं कार्य करायला सुरुवात करतात आणि जनता जनार्दन त्यांची काळजी घेते. मग कुणी आश्रमात राहतात, योगक्षेम वहाम्यम, म्हणजे कुठेतरी जातील तिथे सगळेजण त्यांचा पाहुणचार करतात, त्यांना राहून घेतात. असे फिरणारे परिव्राजक एका जागी नाही थांबत ते. प्रत्येक गावागावातनं हिंडत असतात. गावकरी त्यांचा आदर सत्कार करतात, त्यांना ठेवून घेतात, प्रवचनं ऐकतात त्यांची आणि मग त्यांना पाहिजे तर 8-10 दिवसांनी ते पुढल्या गावाला जातात. योगक्षेमम वहाम्यम. त्यांना स्वतःला काही करायची गरज नसते. जनता जनार्दन ते इतकं त्यांना देते की सांगतो, बाबा रे मला एवढं नको, पुरे हे आहे एवढं पुरं झालं, एवढं ठेवा, बाकीचं मी घेऊन पुढल्या गावाला जातो. आणि म्हणून त्यामुळे त्याने सगळं काम कारण शैके, ते स्वेच्छेनं सगळ्याचा त्याग करतात आणि प्रभूचं काम करायला सुरुवात करतात. जनता जनार्दन त्यांची काळजी घेते. दुसरे जण म्हणतात उपमर्दच. हा एक वेगळाच मुद्दा इथे यांनी मांडलाय, कोणी मांडलाय त्याने, की एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं की कर्म करणं हे अतिशय क्षुद्र वाटायला लागतं, हीन वाटायला लागतो, तुच्छ वाटायला लागतो. आपल्या संतांनी आपल्याला धडा घालून दिलाय की बाबांनो असं काही करू नका. आपले संत हे आत्मज्ञान प्राप्त झालेले होते भक्तियोगाने. त्यांना परमात्मा म्हणजे काय, तुकारामबा म्हणाले, आम्ही तो वेदांचा अर्थ सांगावा. तुकारामबा कुठे काय घनपाठी शाळेत गेलेले नव्हते, घनपाठी व्हायला. विठ्ठलाची भक्ती करता करता भजन रचत गेली आणि अतिशय संपूर्ण ब्रह्मज्ञान वेदज्ञान त्यांच्या अभंगामध्ये आहे. आम्ही तो वेदांचा अर्थ सांगावा, हे आपोआप घडतं. मग अशाना एखादं कर्म करणं हे तुच्छ वाटायला लागतं, किरकोळ वाटायला लागतं, ते करू नयेसं वाटायला लागतं. तुकारामबाबांनी त्यांचा जो काही सावकारीचा आणि किराणा मालाचं दुकान होतं ते बंद झालं. त्याची त्याची तिकडे त्यांचं लक्ष नाहीये, लक्ष नाही त्यांचं तिकडे. त्यांचं ब्रह्मज्ञान अभंगातनं रचतायत, लोकांना सांगतायत, कीर्तन करतायत, जिकडे तिकडे प्रवचन देत आहेत. हेच त्यांना छंद लागतो. त्यांना इतर कर्मयोग करणं हे त्यांच्या दृष्टीने अगदी क्षीण होऊन क्षुल्लक होऊन जातं. ते करू नये असं वाटतं त्यांना. आणि त्यामुळे हे लोक कर्मयोग अर्थात अर्थार्जन आणि याच्याकडे दुर्लक्षित राहतात आणि ते आपोआपच मुक्त होतात. त्यासाठी कर्मयोग आणि अर्थार्जन करायच्या मधल्या 2 पायऱ्या त्यांना कराव्याच लागत नाहीत. लोकांना हे सगळं आत्मज्ञान प्रचार आणि प्रसार करता करता आपोआप सदेह तुकाराम बुवा निघून गेले, मुक्त झाले. हे आपोआप घडतं. उपमर्दच म्हटलंय त्याला. कर्मयोगाचं त्यांना अगदी म्हणजे इथे आता अगदी तुच्छ वाटायला लागतं. हे काय करायचं, माझं इतकं ज्ञान मला आहे, मी इतरांना सांगतोय, ते करायचं सोडून इकडे कुठे लेखणी झिजवत बसू, कुठे त्यात वेळ घालवू, हे कमी प्रकारचं, हे कमी प्रतीचं काम आहे माझ्या ज्ञानाच्या मानाने, हे त्यांच्यामध्ये आपोआप येतं. आणि तिथे त्यांना योगक्षेमम वहाम्यम असं प्रचिती येते. एक जण म्हणतात 442 सूत्र, ऊर्ध्वरेत सु च शब्देही. मानवी जीवनात
ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 आश्रम सांगितलेले आहेत. यात ब्रह्मचर्याश्रम आणि वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 3 आश्रम जे आहेत ते ब्रह्मचर्य पाळावे असं सांगितलेलं आहे. असे आत्मज्ञानाने मुक्त होतात. 4 आश्रम आहेत. गृहस्थाश्रम सोडला तर उरलेला पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 3 आश्रम जे आहेत ते आपल्याला ब्रह्मचर्य पाळावं असं सांगतात. या तिन्ही आश्रमामध्ये गृहस्थाश्रम नाहीये. गृहस्थाश्रम बाजूला असतो. म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं हे गृहस्थाश्रमामध्ये फक्त परवानगी आहे न पाळणं. ब्रह्मचर्य तिथे पाळायचं नाहीये. आणि अशांसाठी कर्मयोगाचं महत्व आहे. अशांना कर्मयोगाचं महत्व आहे. कारण ते गृहस्थाश्रम ज्यांनी घेतलेला आहे त्याला कर्मयोगाचं महत्व अतिशय आहे. एरवी संसार चालणार नाही. कर्मयोग करायचा आहे त्यांना. आणि त्यामुळे अर्थातच कर्मयोग करताना त्यांना जे काही करायच्या कृती क्रिया त्याचं संपूर्ण ज्ञान त्यांना असायला पाहिजे. चरितार्थ चालायला पाहिजे आणि कदाचित ते इतरांना मदतही करतील. पण त्यांना ब्रह्मचर्याश्रम सक्तीचा नाहीये. त्यांना ब्रह्मचर्य नाही त्यांनी पाळलं तरी चालेल. हा एकच आश्रम असा आहे. पण बाकीचे 3 आश्रम जे आहेत ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम ते ब्रह्मचर्य पाळतात. त्याने ब्रह्मचर्य पाळायचंच आहे. आणि असं असून गृहस्थाश्रम न करता सुद्धा त्यांचा चरितार्थ चालतो. कारण योगक्षेमम वहाम्यम. पण ह्या 3 आश्रमामध्ये त्याने तिथे जे काही सांगितलेलं आहे ते तंतोतंत त्याचं पालन करायला पाहिजे. त्यांना कर्मयोग जो काही सांगितलेला आहे तो सक्तीचा नाही, आवश्यक नाही. पण गृहस्थाश्रमाला कर्मयोग सक्तीचा आहे आणि तो तसं करतोही. त्याला ती आवडच असते आपोआप. आणि त्याला ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. त्या बाकी तिघांना ते पाळायचे. आणि अशा प्रकारे त्यांनी तंतोतंत आचरण केलं तर हा जो गृहस्थाश्रमी आहे त्याच्याकडून त्यांना योगक्षम वहाम्यम हे आपोआप होऊन जातं. तो आपोआप आश्रमांना मदत करतो. आणि म्हणून हे जे कोणी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ब्रह्मचर्याचं पालन आजन्म करतो आणि अति उच्च असलेला असा तो आपोआप मुक्त होतो. तर 3 आश्रम हे ज्याने पाळले त्याला आपोआप मुक्ती मिळते. मग त्याला वेगळा ज्ञानयोग वगैरे करायची गरज नाही, कर्मयोग करायची तर गरजच नाही. या 3 आश्रमांचं आचरण करायला पाहिजे. त्याने गृहस्थी थाटायची नाहीये. मधला आश्रम दुसरा त्याला वर्ज आहे. ब्रह्माश्रम तिथे ज्ञानार्जन करून झालं की त्याने सरळ वानप्रस्थाश्रम करायचा आणि संन्यास घ्यायचा. आपोआप मुक्त होतो, प्रभूचं काम करतो. गृहस्थाश्रम त्याच्यामध्ये आहे तो गृहस्थाश्रमी या सगळ्यांची काळजी घेतो. योगक्षेमम वहाम्यम. तर असे काही नियम वगैरे काही नाहीत. ज्याने त्याने आपला आश्रम काय पाळायचा करायचं ते ठरवावं आणि त्याप्रमाणे वागावं. आता अशा प्रकारे आपण अनेक प्रकारे चर्चा केली. यात आता जैमिनी ऋषी जे आहेत त्यांच्यावरती आता सूत्र क्रमांक 443 आहे. परामर्शम जैमिनी रचोदना चापवदतीही. जैमिनी ऋषी असे म्हणतात की केवळ उल्लेख केलेला आहे कारण ते वर्तुळापणे दिशादर्शन नाही. इथे आश्रम हाच विषय जैमिनी ऋषी सांगतात. आता आपण आश्रम वरती जे 4 पाहिले त्या संबंधी जैमिनी ऋषी इथे विधान करतात. काय करतायत विधान की गृहस्थाश्रमाशिवाय अन्य 3 आश्रमांचा केवळ उल्लेख केलेला आहे. तेथे त्यासाठी कोणतीही दिशा दर्शविलेली नाही, कोणताही विधी सांगितला नाही. असे वर्तुळ एका केंद्रासभोवती फेरे घेते. ते जाग्यावरच फिरत राहतात कारण कुठलीही दिशा त्यांना दिलेली नाहीये. त्याप्रमाणे 3 आश्रम जाग्यावरच फिरत राहतात. त्यात जराही प्रगती होत नाही. संपूर्ण जीवनात गोल गोल भरपूर प्रवास करतात परंतु तो प्रवास अळणी आहे. जैमिनी ऋषी काय सांगतायत बघा. आता वरती जे आश्रमासंबंधी ज्याने मत मांडलं
त्याच्यावर जैमिनी ऋषी सांगतात की ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 3 आश्रम जे आहेत ते इथली सृष्टी जी आहे त्याची दखल सुद्धा घेत नाहीत. जणू काही इथे सृष्टी अस्तित्वातच नाही. ब्रह्मचर्य आश्रम त्याच्यामध्ये तो ज्ञानार्जन करत असतो. भूकंपट्टी करतो, काय वेदाने काय सांगितलंय, गीतेने काय सांगितलंय, अमक्याने काय सांगितलंय, अनेक ग्रंथांचा अभ्यास करतो. त्याला वेळच नाहीये कशासाठी. तो ज्ञानी होतो पूर्ण आणि एकदम वानप्रस्थाश्रम तो चिंतन करतो त्याच्यावर. की लोकांना कसं सांगावं, प्रेझेंट कसं करावं, लोकांपर्यंत कसं पोचवावं, कारण नंतर मला संन्यासाश्रम घ्यायचा आहे. तो त्याचा अभ्यास सखोल करतो, स्वतः चिंतन करतो आणि सरळ संन्यासाश्रम घेतो आणि लोकांमध्ये ज्ञानयोगाचा प्रचार आणि प्रसार, प्रभूचं कार्य करायला सुरुवात करतो. यात आजूबाजूली सृष्टी जी आहे ती नवचैतन्याने फुलत आहे, सदाबहार आहे, चित्रविचित्र उन्मेष उसळते सृष्टीमध्ये. त्याचा या 3 आश्रमांकडनं अव्हेर केला जातो. ही सृष्टी वाया घालवली जाते त्यांच्याकडून. ते त्यांची दखलही घेत नाहीत. आता काय करायचं? ही सृष्टी कशाला फुलते? कुणासाठी फुलते? हे नुसते मठ्ठ आणि ठोंब्यासारखे बसलेले आहेत. कधी त्यांना त्या सृष्टीचा आनंद घेत नाहीत ते. एक गृहस्थाश्रमीचा फक्त अपवाद आहे. बाकी तिन्ही आश्रम या सृष्टीची दखल न घेणारे आहेत. आणि म्हणून जैमिनी ऋषी म्हणतात या 3 आश्रमांचा एकदम पालन करू नका. ब्रह्मचर्याश्रम झाला की गृहस्थाश्रम स्थापन करा, संसार करा, कुटुंब करा, लग्न करा. सृष्टी नियम चालू राहू दे, अपत्य होऊ दे. बायको, मुलं, आई, वडील जे काही घरात असतील त्या सगळ्यांची काळजी घ्या. ही सृष्टी वाया घालवू नका. ही सृष्टी तुमच्यासाठीच निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे हे 3 आश्रम जे आहेत ती 3च फक्त आश्रम करायला जैमिनी ऋषींचा विरोध आहे. प्रत्येकाने ब्रह्मचर्य आश्रम झाल्यानंतर त्याने गृहस्थाश्रम पाळायलाच घ्यायलाच पाहिजे. त्याने कुटुंब करायला पाहिजे. हा सृष्टीनियम चालायला पाहिजे. त्या सृष्टीमध्ये त्याने राहायला पाहिजे, त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे. तरच त्याचं चिंतन परिपूर्ण होऊ शकेल. आणि म्हणून वेदामध्ये आरण्यके हा स्वतंत्र भाग आहे. पहिला कर्मकांड सांगितलाय, मग आरण्यके आहे. संपूर्ण अरण्याचं वर्णन आहे, वनशोभा सांगितलेली आहे, निसर्गाचं वर्णन आहे भरपूर. ब्राह्मण या भागामध्ये सगळं ज्ञान दिलेलं आहे जे काही आहे ते. कर्मकांड सांगितलंय भरपूर. आणि आणि आरण्यक हा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि हे तुम्ही करायला पाहिजे. त्यासाठी गृहस्थाश्रम पाळायला पाहिजे, गृहस्थी थाटायला पाहिजे. आणि म्हणून जैमिनी ऋषी सांगतात की 3 आश्रम आचरणात आणायचे हे मंजूर नाही. ही सृष्टी तुम्ही वाया घालवाल. आणि या सृष्टीमध्ये राहिल्याशिवाय तुमचा जो जीवन आहे ते समृद्ध होणार नाही. सृष्टीचं ज्ञान तुम्हाला व्हायला पाहिजे. हे ब्रह्मांड काय आहे, आजूबाजूला काय चाललंय, हे अरण्य म्हणजे काय, अरण्यकामध्ये सगळं वर्णन हेच आहे. आणि हे माहिती पाहिजे तर तुमचं समग्र चिंतन होईल वानप्रस्थाश्रमामध्ये. त्यामुळे ते म्हणतात हे 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 मला मंजूर नाही. 4ही आश्रम महत्वाचे आहेत. सूत्र क्रमांक 444. अनुष्ठेयम बादरायण साम्य श्रुते. हे बादरायण ऋषी म्हणतात की गृहस्थाश्रमाप्रमाणेच अन्य 3ही आश्रमांचे अशाच प्रकारे आचरण करावे. सर्व आश्रम समसमान तोलामोलाचे आहेत. 4ही आश्रम आपले जीवन समृद्ध करतात. कोणताही आश्रम कोणालाही वर्ज्य नाही. आणि या सगळ्या चर्चेवर इथे पडदा पडलेला आहे. आता आपण हे शेवटचं सूत्र जे आहे ते या सगळ्या प्रवचनाचं तात्पर्य आहे, सार आहे, मतितार्थ आहे. तो आपण आता समजावून घ्यायचा आहे. सूत्र क्रमांक 445. विधिर्वा धारणवत. हे सूत्र सांगतं की 4 आश्रमांना धारण करणारं, ते स्वीकारणारे त्याप्रमाणे आचरणाला सुरुवात करा. हे 4 आश्रम जे आपल्याला सांगितलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरणाला सुरुवात करा.
हे सर्व त्यांचे विधी सोपस्कार मंत्र तंत्र म्हणजेच तुमचं आचरण आहे. आणखी वेगळे काही विधी सोपस्कार मंत्र तंत्र पूजा अर्चा वगैरे काही नाही. ते सगळं काही झूट आहे, फोल आहे. हे 4 आश्रम तुम्ही समजावून घ्या आणि त्याप्रमाणे आचरण करा. कुठलेही कर्मकांड करायची गरज नाहीये. आणि फक्त एकच पाळायचं आहे, इतरांना आपल्या कृत्यामुळे बाधा याचा कामा नये. जीवनाचा निर्लेप आनंद घ्या आणि सगळ्यांना निर्लेप आनंद द्या. प्रत्यक्ष आचरणाला सुरुवात करा. तुम्हाला आनंदाशिवाय अन्य काहीही मिळणार नाही. विधी सोपस्कार मंत्र तंत्र पूजा अर्चा हे तीर्थयात्रा देव धर्म हे सगळं काही मनातही आणू नका. निधीर्वा धारणवात म्हटलंय. हे विधी वगैरे काही गरज नाही. विधीर्वा धारणवत फक्त हे 4 आश्रम धारण करा. या विधींची वगैरे काही गरज नाहीये. कशाची काही गरज नाहीये. आता एक एक बघू आपण. ब्रह्मचर्य आश्रम, बालपणी विद्याभ्यास करा. तेवढंच तुमचं काम आहे. ज्ञानार्जन करायचं आणि जीवनाचा सत्य अर्थ समजावून घ्यायचा. भौतिक आयुष्य जगण्याची याबरोबरच आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्याची विद्या ग्रहण करायचे. भौतिक आयुष्य कसं जगावं हे जाणून घ्या. शिवाय अध्यात्माचाही अभ्यास करा. पण ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम थाटायचा आहे. तेव्हा भौतिक हे काय आहे नेमकं, गरजेपुरतं कसं वापरायचं हे सगळं तिथे शिकून घ्या. पूजा अर्चा करून तुम्हाला हे समजणार नाहीये. भटजीबा आणून तो काही करणार नाहीये. घोकंपट्टी करणार फक्त, त्याचा काही उपयोग नाहीये. विद्यार्थी अभ्यास करा. विद्या संपादन करून घ्या. भौतिक अध्यात्म दोन्हीचा अभ्यास करा. दोन्ही समजून घ्या. आणि अशा प्रकारे त्या जीवाला भौतिक आणि अध्यात्म हे दोन्ही ज्ञान प्राप्त झालं की त्याचं जीवन आनंदमय आपोआपच होणार आहे. त्याला आणखी कशाची गरज नाही. आणि आता तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमामधून गृहस्थाश्रम स्थापन करा. गृहस्थी थाटा. समाज कुटुंब सगळं करा. पत्नी मुलं आई वडील घरात जे काही असतील त्यांचा सांभाळ करा. आणि यासाठी ब्रह्मचर्याश्रमामध्ये जशी तुम्हाला 25 वर्ष दिलेली आहेत तशी गृहस्थाश्रमासाठी तुम्हाला 25 वर्ष दिलेली आहेत. 25 वर्ष अभ्यास करायला सांगितलं आहे ब्रह्मचर्याश्रमामध्ये. भौतिक आणि अध्यात्म दोन्हीचा अभ्यास करायचा. कुठली सोडायची नाहीये गोष्ट. सगळं माहिती पाहिजे. आणि मग गृहस्थाश्रमात यायचं आहे. तिथे 25 वर्ष दिलेली आहेत. अशा प्रकारे 50 वर्ष पूर्ण झाली की तुम्ही गृहस्थाश्रमामधून निवृत्त व्हा. पुढच्या पिढीच्या ताब्यात सगळं द्या आणि तुम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारा. आणि त्यामध्ये तुम्ही आता काय ज्ञान प्राप्त केलं त्याचं चिंतन करा स्वतःच स्वतः. समृद्ध व्हा ज्ञानाने की आता आपण इतरांना सांगायला मोकळे झालो. काय सांगायचं इतरांना त्याचं सगळं चिंतन करा. सगळ्याचं आलेख जुळवून घ्या. असं असं आपल्याला प्रचार करायचा आहे. ह्याच्यासाठी 25 वर्ष दिलेत आणि 75 वर्ष झाले की संन्यास घ्या. सगळ्यातून मुक्त व्हा. कुटुंब समाज कुठे बंधनं तुमच्याकडे असता कामा नयेत. मुक्तपणे सर्व समाजाला ज्ञान पोचवायचं आहे. आत्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. प्रभूचं कार्य करायचं आहे. यासाठी वाहून घ्या. कुठेही सोपस्कारामध्ये अडकू नका. कुठलीही विधी पूजा अर्चा सगळं झूट आहे. काही करायची गरज नाही असे सूत्र सांगताय. सर्व या चर्चेचं सार आहे हे. शेवटी प्रत्यक्ष आचरण करायला सुरुवात करा. ज्ञानार्जन करा. पहिली 25 वर्ष भौतिक अध्यात्म दोन्ही ज्ञान प्राप्त करा. गृहस्थी थाटा. हे निसर्ग नियम चालू राहायला पाहिजे. कुटुंब समाज याच्यामध्ये राहा म्हणजे तुम्ही परिपूर्ण व्हाल. आणि मग वानप्रस्थाश्रम त्याच्यामध्ये चिंतन कराल. तुम्ही समृद्ध व्हाल ज्ञानाने आणि त्याच्यावर चिंतनाने तुम्हाला कळेल की तुम्ही पुढे आपला जो प्रचार आणि प्रसार करायचा आहे त्याची दिशा काय असावी. या चिंतनामधून तुमचे प्रवचन तयार होतील आणि मग संन्यास आश्रम घ्या आणि प्रवचन द्यायला सुरुवात करा. प्रभूचं काम करायला सुरुवात करा. आता हे सगळं त्या काळात आश्रम सांगितलेले आहेत. आजच्या काळामध्ये अशा प्रकारे आश्रमांची आणि वयाची बंधनं घेऊन जायचं कारण नाही. कारण सगळं जग बदलून गेलंय. पूर्वी खरोखर 100 वर्षाहून जास्त लोक जगत असत. 100 वर्ष सगळेच जगायचे. आता तसं काही नाहीये. अनेक गोष्टी आहेत त्याला कारणीभूत. तर आता काय करायचं आहे तर बालपणी विद्याभ्यास करायचा आहे. आता आश्रम त्याचे जे 4 भाग आहेत ती नावं विसरून जायची.
वयाच्या अटी सांगितल्या आहेत 25, 50, 75 तेही विसरून जायचं आणि बालपणी भरपूर मनसोक्त अभ्यासके अभ्यास करायचा. त्या छोट्या डबीत लक्ष घालायचं नाही आणि तो मोठा चपटा सुद्धा बघत बसायचं नाही. सगळ्यापासून वेगळं आपलं आपण पूर्णपणे दूर राहायचं आहे. पालकांनी हे विशेष करून पाळायचं आहे. आपली मुलं चांगली व्हायला हवी असेल तर स्वतः आधी मोबाईल आणि त्या टीव्हीपासून त्या चॅनलपासून ठराविक वेळच तिथे राहा. जास्त वेळ तिथे थांबू नका. मुलांवर वाईट परिणाम होतात. त्यांना अभ्यास करू दे. भरपूर अभ्यास करू देत. या बालपणी भरपूर अभ्यास करा. भौतिक, अध्यात्म सगळ्याचा अभ्यास करून घ्या आणि ज्या वेळेला तुमचा अभ्यास पूर्ण होईल त्यावेळेला गृहस्थी थाटा. तुम्हाला आपोआप कळेल आता आपला अभ्यास पूर्ण झाला, सगळं आपण ज्ञान मिळवलं. अजून त्या आचरणात आणायचं आहे. त्यासाठी गृहस्थी आहे. मग तिथे तुम्हाला गृहस्थी थाटल्यावर कुटुंबाची काळजी घ्या. पत्नी, मुलं-बिलं सगळ्यांचा संसार करा छानपैकी. या निसर्गाचा आस्वाद घ्या. निसर्गामध्ये राहा. कुटुंबियांना जाऊन आनंद घ्या जीवनाचा. आणि अशा प्रकारे तुमचं ज्ञान हे प्रत्यक्ष कुटुंबामध्ये राहिल्यावर हळूहळू समृद्ध व्हायला लागेल, की त्याचं ॲप्लिकेशन काय, त्याचा प्रत्यक्ष कसा उपयोग करायचा. काय-काय अडचणी येतात. कारण तुम्ही समाजामध्ये जाऊन ज्ञानार्जन समाजामध्ये जाऊन ज्ञान प्रदान करणार आहात. तिथे कौटुंबिक लोक येणारच ऐकायला. त्यांची मनस्थिती कशी असते हे तुम्ही स्वतः संसार थाटल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. कुटुंबामध्ये काय काय कटकटी असतात ते तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवानेच कळतील. एरवी तुमचा उपदेश जो आहे, एरवी जे प्रवचनं आहेत, एरवी जे चिंतन तुम्ही समाजामध्ये जे मांडणार आहात, ते सगळं गृहस्थी लोकांना मांडणार आहात. त्यांच्यापर्यंत ते नीट पोहोचणार नाही. त्यांच्या अडचणी तुमच्याकडे येऊन गेलेल्या असल्या की तुम्ही व्यवस्थित तिथे पूर्ण ज्ञानी व्हाल. आणि आता तुम्ही चिंतन करा की काय करायचं, कसं करायचं, लोकांना हा कसं समजावून द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही स्वतः तयार झालात की तुम्ही प्रवचनाला सुरुवात करा. कारण वानप्रस्थाश्रम म्हणजे वाचन, मनन, चिंतन. बस. जे काही आत्तापर्यंत आपण पाहिलं, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ज्ञान घेतलं, गृहस्थीमध्ये स्वतः आचरणात आणलं, त्यातल्या अडचणी समजावून घेतल्या समाजाच्या. आता आपण समृद्ध झालो चिंतन करायला. तिथे तुम्ही वाचन, मनन, चिंतन करा, लेखन करा आणि मग आता शेवटी तुम्ही प्रवचनासाठी बाहेर पडा. मग लोकांना तुम्ही तत्वज्ञान समजावून सांगू शकाल. आणि मग अशा प्रकारे आत्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार हे तुमचं जीवित कार्य शेवटपर्यंत राहू दे. आणि इथे अशा प्रकारे हा जीवनक्रम या आजच्या प्रवचनामधून त्याचं सार म्हणून बाहेर आलेलं आहे. एक तत्व त्यातलं हे आपण आज शिकलो की प्रत्यक्ष आपण आचरण कसं करायचं. हरिओम.